महालक्ष्मी माता की जय। मार्गशीर्ष महिना सुरू झाला की देवत्वाची ऊर्जा पृथ्वीवर सर्वाधिक प्रमाणात कार्यरत होते। तर या मार्गशीर्ष महिन्यात केलेली महालक्ष्मीची सेवा अतिशय प्रभावी ठरते आणि धनवर्षावाचे दरवाजे उघडते। आज मी तुम्हाला अशा 3 प्रभावी सेवांची माहिती देणार आहे की ज्या सेवा केल्याने महालक्ष्मी मातेची कृपा तुमच्या घरात कायमस्वरूपी स्थिर होऊ शकते। तर पहिली सेवा, मार्गशीर्ष महिन्याच्या प्रत्येक शुक्रवारी महालक्ष्मी मातेसमोर तुपाचा दिवा लावणे अत्यंत शुभ मानले जाते। दिवा लावताना ओम श्री महालक्ष्मी नमः हा मंत्र जप 11 वेळा म्हणा। दिवा पूर्व दिशेला ठेवावा। दिव्याची ज्योत जिथे स्थिर राहते तिथे माता महालक्ष्मी स्थिर होते असं शास्त्रात सांगितलं आहे। ही सेवा मनातील अडथळे दूर करून धनप्रवाह वाढवते। दुसरी सेवा, कुंकुम अर्घ्य सेवा। प्रत्येक शुक्रवारी महालक्ष्मी मातेला लाल कुंकवाचं अर्घ्य द्यायचं। एक छोटासा पेलाभर पाणी घ्या, त्यात 2 थेंब गुलाबजळ मिसळा आणि थोडंसं कुंकू मिसळा आणि हे पाणी आता महालक्ष्मी मातेच्या मूर्तीवर आपल्याला अर्पण करायचं आहे आणि मनामध्ये आपणास हव्या असलेल्या इच्छापूर्तीसाठी महालक्ष्मी मातेला प्रार्थना करायची। ही सेवा घरातील दारिद्र्य, कर्ज आणि आर्थिक अडथळे दूर करते। आणि तिसरी सेवा, श्री सूक्ताची सेवा। मार्गशीर्ष महिन्यात 16 किंवा 21 दिवस दररोज श्री सूक्ताचं पठण करा। जर श्री सूक्त पठण करणे शक्य नसेल तर ओम श्री महालक्ष्मी नमः हा मंत्र 108 वेळा म्हणा। पण श्री सूक्त जप म्हणजे लक्ष्मी मातेचं थेट आव्हानाचा मार्ग आहे। जिथे श्री सूक्ताचं पठण होतं तिथे दैवी समृद्धी आपोआप पाय ठेवते। मार्गशीर्ष महिना म्हणजे महालक्ष्मी मातेचा अति प्रिय काळ आहे। या काळामध्ये 3 सेवांपैकी तुम्ही एक जरी सेवा नियमित केली तरी तुमच्या जीवनात धन, समृद्धी, शांती आणि स्थैर्य निश्चितपणे वाढेल। सेवा मनापासून करा, श्रद्धा ठेवा आणि बघा माता तुमच्यावर कशी कृपा करते। वर्षारूपी धनप्राप्ती तुमच्या जीवनात कशी होते ते बघा। जय महालक्ष्मी माता की जय।